पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबई मेट्रो 4ची ठाण्यात ट्रायल रन, घोणबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। ठाणे मेट्रोसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी केले विशेष प्रयत्न, मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास होणार मदत, तर पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व काम पूर्ण करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। या मेट्रोसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मेट्रो प्रकल्पांना चालना मिळाली, महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांना स्थगिती मिळाली, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाण्यात वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही, ठाणे विकायला काढण्यात आलंय, संजय राऊत यांचा शिंदेंवर घणाघात। सत्तेत असताना मुंबई विकून मोकळे झाले, शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा, तर मुंबई ठाण्याचा विकास महायुतीने केलाय, आगामी पालिका निवडणुकांमध्येही महायुतीचा भगवा फडकणार, उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। ग्राउंडवरती उतरून काम करा, मतदारसंघातील कामावर भर द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, काही मंत्री आणि नेत्यांची कानउघडणी केल्याची सूत्रांची माहिती। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नूतनीकृत वास्तूचा शुभारंभ, राज ठाकरे, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर एकत्र, मिलिंद नार्वेकर यांची देखील कार्यक्रमाला हजेरी। माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटला, शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचं लोकार्पण, या दरम्यान तेंडुलकरांची उपस्थिती। निवडणुका वेगळा विषय, राज ठाकरे यांच्यासोबत नातं मात्र जिव्हाळ्याचं, शिवाजी पार्कमधील सगळी कामं माझ्या माध्यमातून, उद्घाटन कार्यक्रमात सदा सरवणकर यांचं हे वक्तव्य। ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे आमची मराठी, ठाकरे विचार कधीही संपणार नाही, संदीप देशपांडे यांचं ट्विट। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीजर झाला प्रदर्शित, तर या दरम्यान परंपरा विचारांची, धगधगत्या मशालीची, महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची, शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा होणार। भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाकचा फलंदाज साईदजादा फरहानची वादग्रस्त ॲक्शन, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साईदजादाची बंदुकीची ॲक्शन वादात। AK-47 ची बंदूक घेऊन गोळ्या मारण्याची ॲक्शन केली, ती कुणासाठी? ॲक्शन करून त्यानं शाहिद आणि पहलगाममधील मृतांचा अपमान केला, पाकच्या साईदजादा फरहाननं वादग्रस्त बंदुकीची ॲक्शन केली, त्यानंतर राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊत यांना पाकिस्तान रत्न पुरस्कार दिला पाहिजे, संजय राऊत यांच्याकडून पाकची दलाली सुरू, जयशहांना भारतरत्न पुरस्कार देण्याच्या राऊतांच्या टीकेवरून नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। संजय राऊत स्वतः जुगारी आहेत, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप, पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावल्यानं राऊतांचे पैसे गेले, नवनाथ बन यांची टीका, तर भारत पाकिस्तान सामन्यात 1.5 ते 2 लाख कोटींचा सट्टा खेळला, राऊतांचा दावा। मराठा आरक्षण GR विरोधात याचिकेवरील सुनावणीमध्ये तांत्रिक अडचणी, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रीट याचिकांमधून आव्हान, तांत्रिक कारणांमुळे हायकोर्टाचा सुनावणीस मात्र नकार। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी दबाव गट तयार करण्याची मागणी केली, मागणीनुसार सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा गट तयार, परिणय फुके यांची प्रतिक्रिया, तर वडेट्टीवारांना ओबीसी नेत्यांच्या गटाचं अध्यक्ष करणार असं फुकेंचं वक्तव्य। अंधभक्तांना 8 वाजता मॅच पाहता यावी म्हणून मोदींनी संध्याकाळी 5 वाजता जीएसटी संदर्भात घोषणा केली, त्यापेक्षा मोदींनी 15 लाख रुपये दिले असते तर सोयीचं ठरलं असतं, संजय राऊत यांची टीका। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन, पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव अतुल वांदेले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन, पडळकरांच्या फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये बॅनरबाजी, सांगलीमधील पडळकरांविरोधातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनर, देवा वाचाळांना आवर, तुझे अंबारी सावर, बॅनरवरील आशय। बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात मुसळधार पाऊस, पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद, पिंपळगाव घाट, वाडवडा, मानेवाडी, रुईगव्हाण आणि माळेवाडी या 5 गावांचा संपर्क तुटला। धाराशिवच्या परंडामध्ये लोहारा गावामध्ये शिरलं पाणी, सीना नदीचं पाणी बाहेर आल्यानं नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत। धाराशिवच्या भूम तालुक्यात अतिमुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर, शेती गेली वाहून, ऊस आणि द्राक्षाच्या बागा आडव्या, जनजीवन विस्कळीत। अहिलानगरच्या पाथर्डीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली, दरम्यान जालन्याहून आलेल्या भाविकांची क्रुझर गाडी पाण्याचा अंदाज न आल्यानं खड्ड्यात पलटली, तर अपघातात 14 ते 15 भाविक किरकोळ जखमी।
मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील अनेक मार्गांवरील वाहतूक झाली ठप्प। राज्य महामार्ग बारामती, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, बीड आणि बीड ते मोहोटा या रस्त्यांवरील पुलांवरून वाहते पाणी। प्रशासनाकडून सर्व मार्गांवरील वाहतूक बंद। जळगावच्या भडगाव शहरामध्ये मुसळधार पाऊस, कोल्हे नाल्याला मोठा पूर तर नाल्यालगतच्या रहिवासी वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलं। भडगाव शहरातील वाहतूक विस्कळीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गल्हाटी नदीला आला पूर। पैठण तालुक्यातील पाचोड खुर्द पाचोड गावचा संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगावमध्ये तालुक्यात मुसळधार पाऊस। रुद्रेश्वर लेणी डोंगरावरील दरड कोसळली। रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह वाढला, दरड कोसळली। छत्रपती संभाजीनगरच्या सेल्लोडमधील शेखपूर पिंपळगाव गावात पावसाचं थैमान। मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मोराळामध्ये जोरदार पाऊस। वनवेवाडी मोराळा गाव पाण्याखाली गेलं। गेल्या 8 तासांपासून गावातील वीज पुरवठा खंडित। बीडच्या गेवराईमधील उक्कड पिंपरीमध्ये नदीला आलेल्या पुरामुळे घरं आणि दुकानं पाण्याखाली। लाखो रुपयांचं साहित्य गेलं पाण्याखाली। परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला। शेती पिकांचंही झालंय मोठं नुकसान। बीडच्या गेवराई या तालुक्यातील बेलगावमध्ये शेती पिकं पाण्याखाली। सोयाबीन पाण्यातच गेले सडून, त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट। जिल्ह्यातील 4,20,891 हेक्टर जमीन बाधित। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी। सीना नदीला पूर, शेती पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्गही बंद। बीडच्या शिरूर कासार या तालुक्यातील सिंदफणा धरण ओव्हरफ्लो। धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग। अनेक नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। परिसरातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। बीडमधील माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडले। 80,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। सिंदफणा नदी आणि गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कांदल गावात पावसामुळे शेती पाण्याखाली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। हिवरा नदीला पूर। नदीचं पाणी पाचोरा शहरातील नाथसेन नगर, भैरवनगर, कृष्णापुरी, मच्छी बाजार परिसरात शिरलं। आमदार किशोर पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बुलडाण्यातील पैनगंगा नदीला पूर, त्यामुळे चिखली रस्ता वाहतुकीसाठी बंद। येळगाव जवळच्या पुलावरून पाणी। बुलडाण्यामध्ये लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी। भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून 30,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। हतनूर धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। मुंबईसह उपनगरात पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। कांदिवली, बोरीवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगावसह उपनगरातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात पुराचं पाणी साचलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावरती पाणी साचलं, त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सोलापूरमधील करमाळा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरमध्ये निलंगा ते कासार शिर्शी या रस्त्यावरील पूल गेला पाण्याखाली, तर वाहतूक ठप्प। पिकांचं नुकसान। तेरणा नदीला पुराची स्थिती निर्माण। लातूरच्या मसलगा प्रकल्पाची पाळू एका बाजूने खचली। पाळूवरती मोठ्या भेगा पडल्या। प्रकल्पात यावर्षी 10% पाणीसाठा ठेवण्याचा निर्णय। धरणातून मोठा विसर्ग सुरू। सिंधुदुर्गात पारंपरिक मासेमारीला वेग। खवणे, शेळपी, नेवती, केळूस, भोगवे या ठिकाणी मासेमारी सुरू। ताजे मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी। राष्ट्रवादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचाही भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये 24 सप्टेंबरला मेळावा। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी निर्धार मेळावा। पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे मेळाव्याला मार्गदर्शन करणार। बुलडाण्यामध्ये एसटी आरक्षणासाठी बंजारा समाजाचा गुरुवारी एल्गार मोर्चा। हैदराबाद गॅझेटियर याशिवाय सीपी बेरार ऍक्टनुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाज धडकणार। आमदार हेमंत रासने यांनी पुण्यातील सफाई कर्मचाऱ्यांचे धुतले पाय। सफाई कर्मचाऱ्याला अश्रू अनावर। हेमंत रासने यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपळे जगतापमध्ये बैलपोळा मिरवणुकीमध्ये गोंधळ। डीजेच्या आवाजानं मिरवणुकीमधील बैल धावत सुटला। 2 लहान मुलं बैलांच्या खाली आली, मात्र सुदैवानं कोणती जीवितहानी नाही।
विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला होणार सुरुवात। एकाच वेळी 3 ठिकाणांहून पथसंचलन निघणार, तर हजारो स्वयंसेवक गणवेशात सहभागी होणार। गरब्यासाठी आधार कार्डची नोंद करूनच प्रवेश द्या, भंडाऱ्यामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचं आवाहन। पत्रकार परिषद घेत दिली माहिती। शिर्डीच्या साई मंदिराचे प्रमुख वादाच्या भोवऱ्यात, कार्यालयामध्ये भक्तांकडून भेटवस्तू घेतल्याचा आरोप, तर सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंच्या आरोपानं खळबळ। आरोपांनंतर साई संस्थांच्या भूमिकेकडे लागलंय सर्वांचं लक्ष। नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात आकर्षक अशी आरास, गाभाऱ्याच्या दरवाजाला घटस्थापनेचं प्रतीक असणाऱ्या कलश आणि श्रीफळाची प्रतिकृती। नाशिकच्या चांदवडमध्ये कला शिक्षकाकडून सप्तशृंगी देवीच्या प्रतिकृतीचं रेखाटन, तर शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवहिरेंकडून कलाकृती सादर। अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा जागर, तर मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई। 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात मोठी यात्राही भरणार। नाशिकच्या चांदवडमध्ये श्री रेणुका मातेच्या यात्रेला सुरुवात, पहाटेपासून दर्शनासाठी हजारो भाविक लीन। देवीची सुवर्ण मुखोटा आणि चांदीच्या आभूषणाची पालखी मिरवणूक। सोलापूरच्या करमाळ्यातील आई कमलाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात, कमलाभवानी मंदिर परिसरात महाकाल देखावा उभारला। देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कणकवलीमध्ये तुळशीच्या पानांवरती देवीची 9 चित्र साकारली, तर कासार्डेमधील चित्रकार ओंकार मिस्त्रीनं भावभक्तीनं देवीची चित्र साकारली। पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त शिवप्रतिष्ठानकडून दुर्गामाता दौडचं आयोजन, उपक्रमात सर्वांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। शिंद हे वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव। पुण्यातील सिंहगड पानशेत परिसरामध्ये पारंपरिक पद्धतीनं भाद्रपदी बैलपोळा सण साजरा, बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढली। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून